नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिनव भारत इन्स्टिट्यूटमध्ये. तर आज आपण हिस्ट्रीचा पुढचा पार्ट पाहणार आहे. या पूर्वीच्या पार्टमध्ये आपण पाहून घेतलं होतं की मुस्लिम लीग आणि होम रूल लीग संदर्भात आपण माहिती पाहिली होती. मग मुस्लिम लीगच्या संदर्भात माहिती पाहत असताना तिची स्थापना कधी झाली किंवा स्थापनेवेळी त्याच्यामध्ये कोण कोण सदस्य होते, तर आगा खान, सलीमुल्ला खान, मोहसिन उल मुल्क यांसारख्या लोकांनी तिची स्थापना केली होती. त्याच्या स्थापनेचा उद्देश काय होता तो आपण पाहिला होता. तिचं पहिलं अधिवेशन आणि त्याच्यानंतरचं पहिलं वार्षिक अधिवेशन कोणतं हे आपण पाहिलं होतं. पहिल्या वेळेस ज्यावेळेस ती स्थापना झाली ढाक्यामध्ये, त्यावेळेस त्याचे अध्यक्ष कोण होते, आगा खान होते. पण नंतरच्या काळामध्ये मात्र 1907ला पहिलं वार्षिक अधिवेशन ज्यावेळेस भरलं होतं त्यावेळेस आदमजी पिरवाह तिचे अध्यक्ष होते. हे देखील आपण पाहिलं होतं. बरं, त्याच्यानंतर मग बॅरिस्टर जिनांसंदर्भात आपण माहिती पाहिली होती. बॅरिस्टर जिनांचा रोल कसा होता पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये ते देखील आपण पाहून घेतलं होतं. त्याच्यानंतर मग 1930च्या अधिवेशनामध्ये म्हणजे मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये मोहम्मद इक्बाल यांनी कशा पद्धतीनं एक भारतातील मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र राष्ट्र असावं अशी संकल्पना मांडली होती ते आपण पाहिलं. 1933ला पाकिस्तान या नावाचा सगळ्यात पहिल्यांदा नाव ऑर्नेव्हरमध्ये उल्लेख केलेले मग आपण रहमत अली चौधरी पाहिले होते. त्याच्यानंतर 1940मध्ये मग बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता, म्हणून त्यांना पाकिस्तानचे पिता असंही म्हटलं जातं, कायदे आजम वगैरे. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीनं जो काही मागचा पार्ट होता तो आपण बघितला मुस्लिम लीगच्या संदर्भामध्ये. नंतर आली होम रूल लीग पाहिली. मग आपण त्याच्यामध्ये पाहिलं की लोकमान्य टिळकांची एक होम रूल लीग होती आणि ॲनी बेझंट यांची एक होम रूल लीग होती. मग लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916मध्ये बेळगावमध्ये स्थापन केली होती. तिथंच त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा केली होती. मग तिचा प्रचार प्रसार कसा केला, काय केला, कोणत्या वृत्तपत्रांमधून केला, तिचं विस्तार कुठं होता नेमका ते आपण पाहिलं. त्याच्यामध्ये सहभागी असले काका बाप्टिस्टा यांच्या संदर्भात थोडीशी माहिती पाहिली. त्याच्यानंतर मग डॉक्टर मुंजे असतील नागपूरमधले किंवा दादासाहेब खापर्डे असतील अमरावतीमधले किंवा यवतमाळमधले बापूजी आणि असतील त्यांच्या संदर्भात आपण थोडं पार्ट पाहिलं. यांनी शाखा स्थापन केल्या होत्या. टिळकांची जी होम रूल लीग होती तिच्या संदर्भात माहिती पाहताना आपलं समजलं की तिचं संघटन चांगलं होतं आणि ती चांगल्या पद्धतीने कार्य करत होती. त्या मानाने मात्र ॲनी बेझंट यांची जी होम रूल लीग होती सप्टेंबर 1916ला अड्यार मद्रास या ठिकाणी स्थापन झाली. तिचा विस्तार वगैरे आपण पाहून घेतला. आणि ती जी होती ॲनी बेझंट यांची होम रूल लीगचं तर ती कशी होती, सैलसर संघटन होतं तिचं. आणि तिचा विस्तार देखील आपण पाहिला की मुंबईमध्ये बॅरिस्टर जिना तिचे त्या शाखेचे प्रमुख होते वगैरे. अशा पद्धतीने आपण जो काही मुस्लिम लीग आणि होम रूल लीग होता हा पार्ट आपण कव्हर केला. मग नंतर आपण रौलेट कायद्याकडे आलो होतो. रौलेट कायदा काय होता ते मी तुम्हाला सांगितलं. सिडनी रौलेट कसा दिसत होता काय मी तुम्हाला इथे इमेज पण दाखवली होती त्याची. कायदा काय होता त्या संदर्भात माहिती सांगितली. नंतर त्याला विरोध कसा केला गेला. मग डॉक्टर सत्यपाल असतील त्यांना कसं अटक करण्यात आलं, सैफुद्दीन किचलू वगैरे ह्यांना कसं अटक करण्यात आलं. मग ते त्याच्या निषेधार्थ कशी जालियनवाला बागमध्ये सभा भरली होती हे आपण पाहिलं. आणि नंतर मग जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919ला झालेला आपण पाहिलं. तर इथपर्यंत पार्ट आपण मागच्या पार्टमध्ये कव्हर केला. आता आपल्याला इथून पुढचा पार्ट पाहायचा आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे की ॲनी बेझंट यांनी ज्या वेळेस मॉन्टेग्यूने ऑगस्ट डिक्लेरेशन केलं, म्हणजेच आपण म्हणूयात की जे काही 20 ऑगस्ट 1917ची जी काही ऑफर होती मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आपल्याला पुढे येणारच येतो. मॉन्टेग्यू भारत मंत्री होता. तर त्याच्या संदर्भात मॉन्टेग्यूने एक हे केलं होतं, डिक्लेअर केलं होतं, काहीतरी एक घोषणा होती. तर ती घोषणा आपल्याला पाहिजे कारण ॲनी बेझंटची जी होम रूल लीग चळवळ होती ह्या घोषणेनंतर थोडीशी थंडावली आपण म्हणूयात. ठीक. तर त्या संदर्भात मग आपल्याला माहिती पाहूयात आपण पहिल्यांदा आणि नंतर मग आपला 1919चा कायदा वगैरे घेऊयात. पुढचा जो पार्ट आहे तो आपण कव्हर करणारच आहे. चला, सगळ्यात पहिल्यांदा आपण 1917ची जी काही ऑगस्ट ऑफर आली होती ती काय होती नेमकी हे बघून घेऊ. तर काय होतं की भारतीय लोक वारंवार मागणी करत होते, आपले नेते मंडळी काँग्रेस पण मागणी करत होती की तुमच्या प्रशासनामध्ये आमच्या भारतीयांना सहभागी करून घ्या, हिंदी लोकांना सहभागी करून घ्या, बरोबर की नाही. तर मग अशा पद्धतीने मॉन्टेग्यूने पण विचार केला असेल किंवा तिकडून काय त्यांचा निर्णय झाला असेल. त्याने तो निर्णय या ठिकाणी 20 ऑगस्ट 1917मध्ये त्याचा निर्णय जाहीर केला. तो म्हणला की आम्ही असा विचार करतोय सध्या की जे काही भारतीय आहेत त्यांच्यातले बरेचसे लोक आम्ही आमच्या प्रशासनामध्ये घेऊ, विविध विभागांमध्ये कामाला ठेवू, बरोबर. मग अशा पद्धतीची घोषणा केली. त्याचप्रमाणे एक जबाबदार शासन पद्धती आम्ही स्वीकारू की जेणेकरून ब्रिटिश प्रशासनाअंतर्गत आपण म्हणूयात की ब्रिटिश राजपदाच्या आधिपत्याखाली एक जबाबदार शासन पद्धतीचा स्वीकार केला जाईल की जेणेकरून तुम्हाला काही प्रमाणात अधिकार दिले जातील. अशा पद्धतीची ती घोषणा होती. मग त्याच्यामुळे झाले काय की ॲनी बेझंट यांची जी काही होम रूल लीग चळवळ होती ती नंतर थंडावली. आता पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. काय होते ऑगस्ट ऑफर तुम्हाला समजले. बरं, त्या अंतर्गत मग 1919मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आला. आता काय होता हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि कोणाच्या शिफारशीनुसार आला होता. कारण याच्या पूर्वीचा जो 1909चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा आपण पाहिला होता तो अरुंडल समितीच्या शिफारशीनुसार आला होता, आपण पाहिलं होतं. आता हा जो 1919चा कायदा आहे ना तो साऊथ ब्युरो कमिशनच्या शिफारशीनुसार आला होता. कोणाच्या? साऊथ ब्युरो कमिशन जी होती त्याच्या शिफारशीनुसार हा कायदा आला होता. बरं, काय सांगितलं होतं ह्या कायद्यामध्ये? MPSCने ह्या कायद्यावरती जवळजवळ 5 ते 6 वेळा क्वेश्चन विचारले मित्रांनो, सेपरेट एक्झाममध्ये विचारले आहेत, महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळं थोडंसं लक्ष द्यायचं आहे.
तर जे काही 1919चा कायदा झाला होता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगण्यात आलं होतं की केंद्र लेवलला 2 सभागृह असतील सेपरेट. मी आता इथं थोडा सभागृह तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीचे सभागृह जे आहेत आपण असं इमॅजिन करायचं काय, केंद्र लेवलला काय करायचं होतं, 2 सभागृहांची स्थापना करायची होती, 2 सभागृहांची. आता हे जे द्विसदन व्यवस्था जी आहे ती केंद्र सरकारच्या ह्याच्यामध्ये येत होती, म्हणजे केंद्र लेवलला होती, ते राज्य म्हणजे आपण म्हणूया प्रांतांच्या लेवलला नव्हती तर केंद्राच्या लेवलला होती. बरं, ह्याच्यामध्ये अजून काय सांगण्यात आलं, हे कशाच्या संस्था आहेत ह्या, तर पहिली जी आहे ती आता आपण जर थोडक्यात उदाहरण घेतलं सध्याच्या काळामध्ये तर राज्यसभा आणि लोकसभा 2 सदन आहेत, बरोबर की नाही, त्याच पद्धतीचे आहेत. हे पहिलं होतं काउन्सिल ऑफ स्टेट. काय होतं, काउन्सिल ऑफ स्टेट्स. ठीक आहे, काउन्सिल ऑफ स्टेट्स. आणि ही कोणती होती, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे लोकसभा. ठीक आहे, हे राज्यसभा धरू आपण आणि ही लोकसभा धरूयात. ठीक आहे, तेच स्वरूप आहे जे सध्याच्या ह्याच्यामध्ये आहे ते. परंतु ह्याच्यावरती क्वेश्चन विचारताना एमपीएससीने विचारलेलं काय होतं की 1919च्या कायद्यानुसार यांची जी काही सभासद संख्या होती ती विचारली होती. राज्यसभेची ठेवली होती 60. किती, 60. आणि लोकसभेची इकडची ठेवली होती 145. किती, 60 आणि 145. काउन्सिल ऑफ स्टेट म्हणायचे त्यावेळेस. त्याला किती सदस्य संख्या ठेवली होती त्यांनी, 60 सदस्य संख्या ठेवली होती. आणि लोकसभा म्हणजे आपण म्हणूयात की सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी होती तिची सदस्य संख्या 145 होती. किती होती, 145 होती. एमपीएससीने याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. बरं, अजून काय सांगण्यात आलं होतं, आता हे 2 सभागृह झाले आपल्याला समजलं, परंतु यांची नियुक्ती पण आपण बघून घेऊयात, किती वर्षांसाठी सदस्यांची नियुक्ती करण्यात येत होती. बरोबर, आता आपण काय करायचं, थोडंसं करंटशी रिलेट करून पण थोडंसं लक्षात ठेवायचंय. तुम्हाला जर सोपं लक्षात राहण्यासाठी जर सांगितलं मी तुम्हाला, तर आपले जे कोणी आता सध्याचे पंतप्रधान आहेत, सर्व नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तर त्यांचं काय आहे, समजा त्रिशूल घेऊन ते इथं उभे आहेत, असं थोडक्यात आपण इमॅजिन करायचं इथं. ठीक आहे, हे नरेंद्र मोदी इथं त्रिशूल घेऊन उभे आहेत. आणि इकडं आपण असं लक्षात ठेवायचं की आपले जे राहुल गांधी आहेत, राहुल गांधी जे आहेत ते राहुल गांधी काय आहेत, आपल्या इथं पंजा, त्यांचा जो काही निवडणूक चिन्ह आहे ते काय पंजा आहे हाताचा, म्हणून ते राज्यसभेच्या साईडला आपण ठेवायचे. कारण लोकसभेमध्ये बहुमत असणारं सरकार असते, म्हणून मोदींचं सरकार आहे, म्हणून काय करायचं आपण इथं या ठिकाणी त्रिशूल त्या ठिकाणी इमॅजिन करायचं आहे. बरं, आता त्रिशूलचा अर्थ काय करायचा माहिती आहे का, 3 वर्षांसाठी. त्रिशूलला 3 हे टोक असतात ना वरती, म्हणून 3 वर्षांसाठी लोकसभेमध्ये. आणि इकडे जे आहेत का आपले राहुल गांधी, ते राहुल गांधींचा हे काय आहे, चिन्ह काय आहे, निवडणूक चिन्ह हाताचा पंजा आहे, म्हणून 5 वर्षांसाठी इकडं राज्यसभेमध्ये 5 वर्षांसाठी ते इकडं, लोकसभेमध्ये इकडं 3 वर्षांसाठी. म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी आहे ना तिच्यामध्ये जे सदस्य होते 145 3 वर्षांसाठी नियुक्त करण्यात येणार होते, म्हणजे आपण म्हणून निवडून देणार होतो आपण त्यांना. आणि इकडे जे आहेत का राज्यसभेमध्ये म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट्स आहे, तर त्याच्यामध्ये किती सदस्य होते, 60 सदस्य होते. एमपीएससीने क्वेश्चन विचारला आपण पाहिलंय, म्हणून आपल्याला त्यांचा कार्यकाल बी लक्षात ठेवायचा. 5 वर्षांसाठी नियुक्त केले जात होते, येते लक्षात तुमच्या. सदस्य आणि त्यांचा कार्यकाल दोन्ही बी करून ठेवायचे, कधी बी एमपीएससी त्याच्यावरती पुढचा क्वेश्चन विचारू शकते आपल्याला. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षामध्ये, हे काय आहे ते ह्याच कायद्याने झालेलं होतं, हे सगळं ह्याच कायद्याने झालेलं होतं. बरं, आता पुढे चालूयात आपण. जे काही व्हाईसरॉयचं काउन्सिल होतं वरती, त्याच्यामध्ये किती सदस्य भारतीय असतील, 8 पैकी 3 भारतीय घेतले होते त्यांनी. किती, 8 पैकी 3 भारतीय घेतले होते. 8 पैकी 3 भारतीय घेतले, महत्वाचं आहे हे सुद्धा. बरं, अजून पुढे काय आपण बघू शकतो की जे काही आता वरचं केंद्र लेवलला तर आपण केलेलं आहे, परंतु आता आपल्याला त्याच्या प्रांतांच्या लेवलचं आपल्याला थोडंसं आता बघायचं आहे. प्रांतांच्या लेवलला काय होतं, प्रांतांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा द्विदल शासन पद्धती राबवली गेली आहे, म्हणजे दुहेरी शासन पद्धती राबवली गेली आहे. म्हणजेच काय, तर राखीव आणि सोपीव खाते जे होते ते सेपरेट केले गेले. तर राखीव खाते जे आहेत गव्हर्नर जनरल आणि त्यांनी नियुक्त केलेले जे कोणी सदस्य असतील त्यांनाच फक्त हे राखीव खाती दिली जायची, आणि जे काही सोपीव खाती होती ती कुणाला दिली जायची, जे कोणी निवडून आलेले आहेत खालचे त्यांना दिली जायची, मंत्र्यांना. बरोबर, महत्वाचं आहे हे सुद्धा. आता तुमच्या लक्षात येत असेल की राखीव आणि सोपीव हे जे काही आहे, राखीव आणि सोपीव खाते, ते राखीव आणि सोपीव खात्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी विभागणी झाली होती. आपण पाहिलेले आता 1919च्या कायद्याने प्रांतांमध्ये झाली होती. कुठं झाली होती, प्रांतांमध्ये. नंतरच्या काळात 1935चा कायदा आल्यानंतर ह्या प्रांतांमध्ये राखीव आणि सोपीव खाते बंद करून केंद्रामध्ये चालू केलेली आहे. इथं बरीच मुलं कन्फ्युजन बऱ्याच मुलांचं होतं की नेमकी द्विदल शासन पद्धती, दुहेरी शासन पद्धती किंवा द्विसभागृह काय आहे, हे जरा थोडंसं जम्बलिंग होऊ शकतं तुमचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्विसभागृह म्हणजे 2 सभागृह वरती, ठीक आहे, येते तुमच्या लक्षात. परंतु दुहेरी शासन याचा अर्थ राखीव आणि सोपीव खाते.
राज्यामध्ये म्हणजे प्रांतांमध्ये 1919च्या कायद्याने लागू केली गेली होती आणि 1935च्या कायद्याने केंद्रात लागू केली गेली आहे. तर काय झालं मित्रांनो, हे राखीव आणि सोपीव जे खाते आहेत हे नंतरच्या काळामध्ये 1935ला कॅन्सल झाले, पण 1919च्या कायद्याने टाकलेले आहे. त्याच्यामुळे एमपीसी क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्याला तिथं आलं पाहिजे नेमकं कॅन्सल कधी झालंय आणि आलंय कधी ते समजलं पाहिजे. केंद्रात आले का प्रांतांमध्ये आले ते देखील समजून घ्यायचं आपल्याला. हे कशा संदर्भात चाललंय, प्रांतांसंदर्भात चाललंय. ठीक आहे, लक्ष द्यायचंय, महत्वाचं आहे, विचारलं जाते म्हणून परत परत सांगतोय. येते आता तुमच्या लक्षामध्ये. चला आता हे समजलं तुम्हाला राखीव आणि सोपीव खाते. आता याच्यामध्ये काय होतं, समजा सिंचन सारखं खातं असेल तर हे राखीव खातं होतं. म्हणजेच काय, गव्हर्नर जनरल जो होता तो प्रांतांमधला आणि त्याचे जे काही बाकीचे इतर त्यांनी नियुक्त केलेले सदस्य असतील ते ह्यांच्याकडे राखीव खाते दिले जायचं. सिंचन सारखं खातं जे होतं ना ते राखीव खातं होतं. तर कृषी हा जो विभाग आहे ना तो सोपीव खातं होतं. मग आता कृषी आणि सिंचन हे तर आपण म्हणूयात की एकमेकांना धरून चालणारे विषय असताना सुद्धा राखीव सोपीवमध्ये विभागणी केल्यामुळं एक कठीणता येऊन गेली होती. त्याच्यामध्ये एक डिफिकल्ट सिच्युएशन निर्माण झाली होती की कसं नेमकं नियोजन करायचं त्याच्या संदर्भामध्ये. मग ही जरा थोडीशी दोषपूर्ण व्यवस्था होती आपण म्हणू शकतो याला, आहे की नाही. म्हणजे सिंचन त्यांच्याकडं राखीवकडं आणि कृषी इकडं. मग उपयोग काय, सगळ्यात मोठी जे आपण म्हणूयात की समस्या जी आहे ती सिंचनाची तर समस्या आहे आपल्या भारतामध्ये. मग त्या काळात तीच समस्या होती. मग आता हे जे सिंचन करायचं ते करायचं म्हणलं यांची मनवणी करावं लागायची गव्हर्नर जनरल यांची. मग कृषी खाते कशाला डोंबल्याला दिलं होतं का आपल्या मंत्र्यांना, बरोबर की नाही. म्हणजेच काय, थोडंसं कुठंतरी आपण म्हणत थोडंसं नाही तर भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी काय झालं होतं, एक कन्फ्युजनची स्थिती निर्माण झाली होती आणि आपण म्हणत की सगळे एकमेकांमध्ये गुंतलं गेलं होतं. हे सगळं डिपेंड कोणावरती तर जेवढे जास्तीत जास्त अधिकार आपल्या हातात ठेवता येतील तेवढा प्रयत्न या गव्हर्नर जनरलला दिला होता, यांनी अधिकार दिला होता तो, बरोबर की नाही. आणि जे कोणी भारताचे निवडून आलेले जे मंत्री असतील त्यांच्याकडे एकदम किरकोळ खाती दिली होती. तर मग दोषपूर्ण व्यवस्था होती, आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे आलं तुमच्या लक्षामध्ये. चला पुढे चालूयात. आता तुम्हाला सांगतो, जे काही मतदान करण्याची जी काही ही होती पद्धती होती, मतदान पद्धती अस्तित्वात आली होती, परंतु मर्यादित स्वरूपात मतदान करायला परमिशन दिली होती. मतदान करायला परमिशन दिली कोणाला होती, सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, लोकसभा आपण म्हणूयात ही जी सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे तिच्यासाठी वेगळे आणि ह्याच्यासाठी वेगळा क्रायटेरिया लावला होता मतदान पद्धतीचा. आपण इकडचे म्हणतो कोणते, राज्यसभा, काउन्सिल ऑफ स्टेट. तर काउन्सिल ऑफ स्टेटचा जर विचार केला तर त्याच्यात मतदान करण्याचा अधिकार कुणाला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यापीठीय स्तरीय सिनेटमध्ये सदस्य असावा किंवा मग कायदेमंडळाचा कोणत्या तरी एखादा सदस्यत्वाचा अनुभव असावा त्या माणसाला, हे पहिलं. दुसरी गोष्ट, कर भरणाऱ्यांपुरताच फक्त हा मर्यादित ठेवला होता. किती कर, इन्कम टॅक्स जर असेल तर तो जवळजवळ 1000 रुपयाचा इन्कम टॅक्स भरायचा होता आणि 750 रुपयाचा म्हणजे 750 रुपयापर्यंत त्यांनी भूमिकर भरायला पाहिजे होता वार्षिक. हे दोन्हीपैकी एक क्रायटेरिया कोणता तरी, एक तर भूमिकर भरा 750 रुपये वर्षाचा भरलेला असावा त्यांनी, किंवा मग 1000 रुपयापर्यंत इन्कम टॅक्स भरत असावा तो माणूस, त्यांना हे सदस्यत्व दिलं, म्हणजे तिथं मतदान करण्याचा अधिकार दिला जात होता. ठीक आहे, बरं. आणि जे काही इकडचं आहे म्हणजे आपण म्हणूयात की सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, तिथं कशा पद्धतीचा मतदानाचा अधिकार दिला होता. तर त्या ठिकाणी किरकोळ कर म्हणजे आपण म्हणूयात की 15 रुपये नगरपालिकेचा कर भरणारे असतील किंवा मग 50 रुपये भूमिकर भरणारे असतील वार्षिक किंवा 200 रुपये इन्कम टॅक्स भरणारे असतील, अशा पद्धतीचा क्रायटेरिया तिथं लावला होता. इकडच्या साईडला त्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. मतदानाचा अधिकार हा कशा पद्धतीचा होता, मर्यादित स्वरूपाचा होता. सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला नव्हता, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. पण मतदानाचा अधिकार दिलेला होता, काही प्रमाणात का होईना पण दिलेला होता इथं. चला, हे आलं तुमच्या लक्षामध्ये. आता पुढचा पार्ट थोडासा आपल्याला पाहायचा आहे की राखीव मतदारसंघ. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ जे आहेत त्यांच्या संदर्भातला मी तुम्हाला डिफरन्स सांगितला होता याच्या पूर्वी. तर अशा पद्धतीचे जे काही मतदारसंघ होते ते मतदारसंघ कोणाला देण्यात आले होते, तर सगळ्यात पहिल्यांदा केंद्र स्तरावरती हे जे काही सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल म्हणजे लोकसभा आपण सध्याची म्हणूयात आहे की नाही, त्या काळात बी तशीच होती. तर त्या ठिकाणी कुणाला अधिकार देण्यात आले होते, महत्त्वाचं आहे ते. किंवा मग इतर ठिकाणी आपण प्रांतांमध्ये ज्यावेळेस येणार आहे तिथं कुणाकुणाला किंवा हे जे काउन्सिल ऑफ स्टेट्स आहे तिथं कुणाकुणाला अधिकार दिले होते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये त्या ठिकाणी जे काही व्यापारी वर्ग होता, व्यापार मंडळ होते, त्यातल्या सदस्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमीनदारांना इथं प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं इकडे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. आणि इकडच्या साईडला काउन्सिल ऑफ स्टेट्समध्ये कोणाला देण्यात आलं होतं प्रतिनिधित्व, तर काउन्सिल ऑफ स्टेट्समध्ये शीखांना काही मतदारसंघ दिले होते, मुस्लिमांना तर 1909च्या कायद्याने दिले होते, युरोपियनांना देखील मतदारसंघ दिलेले होते. त्याच्यामुळे ते महत्त्वपूर्ण आहे आपल्याला
इथं शिखांना सुद्धा दिलं, युरोपियनांना सुद्धा दिलेले आहेत. 1909च्या कायद्याने मुस्लिमांना दिलं होतं, ते महत्त्वाचं आहे. सांप्रदायिक निर्वाचन पद्धत जी आहे ती त्या ठिकाणी लागू केली गेली होती, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, समस्या तुम्हाला आता द्विसदन गृह वगैरे कोणकोणते सदस्य होते, तिथं क्रायटेरिया काय होता त्यांचा, मी सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. राखीव सोपीव खाते प्रांतातली ती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर जे काही भारतामध्ये ICS मध्ये जे काही भारतीय भरवायचे होते आपल्याला किंवा प्रशासनामध्ये भारतीयांचा सहभाग करायचा होता, तो किती पर्सेंटेजमध्ये असावा, तर 1/3 लोक आम्ही घेऊ, त्यांनी असं सांगितलं होतं ह्या कायद्यामध्ये. भारतीयांना आम्ही 1/3 भारतीयांना सामावून घेऊ प्रशासनामध्ये. परंतु हे जे भारतीयांना सामावून घेण्याचं प्रमाण आहे ते दरवर्षी 1.5% आम्ही वाढवत जाऊ, 1.5% वाढवत जाऊ. मग ह्याच्याच अंमलबजावणीसाठी नंतरच्या काळामध्ये आपल्याला रॉयल कमिशन सेकंड जे आहे ते आलेलं होतं, ते लॉर्ड लीच्या अध्यक्षतेखाली होतं. ते पण आपण इथं पाहून घेतलं, 1921ला आलं होतं ते, हे पण आपण पाहिले. चला आता पुढे जाऊयात. आता हे समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर मग नरेंद्र मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन करायचं होतं त्यांना ह्याच कायद्याने. त्याच्यामध्ये आज सांगण्यात आलं होतं की भारतीय राजांसाठी त्यांची एक परिषद असावी, भारतीय राजांची एक परिषद असावी, जे कोणी संस्थानिक होते वगैरे, तर त्यांच्या संदर्भात एक समिती स्थापन करावी. त्याच्यामध्ये कोणाकोणाला प्रतिनिधित्व असावं, काय असावं, त्याच्या संदर्भात थोडासा क्रायटेरिया दिला होता. नरेंद्र मंडळ म्हणतात त्याला, आपलं एवढं लक्षात ठेवायचं आहे. काय नरेंद्र मंडळची स्थापना 1921ला केली गेलेली, नंतरच्या काळामध्ये नरेंद्र मंडळची स्थापना. ठीक आहे, येते लक्षात तुमच्या. चला पुढे चालायचं आहे आपल्याला आता. तर हा आता कायदा जो आहे याच्यामध्येच एक सगळ्यात महत्त्वाची तरतूद अशी केली गेली होती, भारतीय उच्चायुक्त नेमला होता. भारतीय उच्चायुक्त नेमला होता. भारत मंत्र्याची जी काही जबाबदारी होती थोडीफार ती त्याच्यावर पण दिली होती. त्याच्याकडनं काही काढून, भारत मंत्र्याकडून काही काढून जबाबदारी याच्याकडे दिली, उच्चायुक्ताकडे दिली. ह्या भारतीय उच्चायुक्ताचा पगार जो होता तो भारताच्या तिजोरीतून द्यायचा होता, आणि भारत मंत्र्याचा जो पगार होता तो ह्या कायद्यान्वये काय केलंय, इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सांगितले. त्यांना कुठून द्यायला सांगितले, इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सांगितले भारत मंत्र्याचा पगार. आणि जो कोणी भारत उच्चायुक्त आहे त्याला काय करायचं होतं, पगार आपल्या भारतीय तिजोरीतून द्यायचा होता. मित्रांनो, MPSCने दोन्ही पण लाईन वेगवेगळ्या ठिकाणी विचारलेल्या आहे, दोन्ही क्वेश्चन वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले आहेत. त्यामुळे ते लक्षात ठेवायचे. STI 2012 वगैरे असले क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, त्यामुळे ते लक्षात राहिले पाहिजे. आपल्या 1935च्या कायद्यावरती भरपूर क्वेश्चन बनतात. दुसरी गोष्ट म्हणजे UPSCची स्थापना 1 ऑक्टोबर 1926ला झाली होती, बरोबर. पण ह्या कायद्यामध्ये तरतूद केली गेली होती की संघ राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना, संघ लोकसेवा आयोगाची स्थापना केली गेली पाहिजे. तर त्याच्या संदर्भामध्ये मग 1 ऑक्टोबर 1926ला नंतर UPSCची स्थापना झाली होती. आपण म्हणजे संघ लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती. 1935 सालानंतर मग संयुक्त लोकसेवा आयोग आहे, राज्य लोकसेवा आयोग आहेत, ते त्या 1935च्या कायद्याने झाले होत्या. आणि संघ लोकसेवा आयोग जे आहे 1919च्या कायद्यान्वये 1926 मध्ये स्थापन झालेला आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला, 6-7 वर्ष नंतर झाला आहे, पण तरतूद याच्यात होती. ठीक आहे, येते लक्षात तुमच्या. आता महत्त्वपूर्ण पार्ट चाललेला आपला. तर अशा पद्धतीने 1919चा हा जो कायदा होता तो आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होता. बरं, टिळकांनी या कायद्यासंदर्भात काय म्हटलं होतं, तर टिळकांनी एक आपण म्हणूयात की हा स्वराज्य बी नव्हे व त्याचा पायाही नव्हे असं म्हटलं होतं. हा स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे असं म्हटलेलं आहे त्यांनी. बरं, काही लेख पण लिहिले होते, दिल्ली जनाब दिल्ली तो बहुत, देहल्ली तो बहुत दूर है वगैरे असल्या प्रकारचे जे काही लेख वगैरे होते ते त्यांनी लिहिले होते. चला, 1919चा कायदा जो आहे तो तुम्हाला आता बऱ्यापैकी माझ्या मते समजला असेल काय आहे काय नाही, कारण हा IMP आहे, आपल्याला याच्यावरती स्टडीला अभ्यास करायचा आपल्याला, कारण याच्यावरती एक्झामवरती क्वेश्चन येत असतात. बरं, आता ह्याच्यानंतर पुढचं 1923च्या संदर्भात आपण जाऊयात. आता जे काही स्वराज्य पक्ष वगैरे होते त्याच्याकडे वळूयात का, कारण आपण जे काही आता असहकार चळवळ 1920ला जी झाली होती ती चळवळींमध्ये आपण घेणार आहे. म्हणजे सेपरेट मी तुमच्या चळवळी घेणार आहे. स्वदेशी चळवळ आपली झाली, वंगभंग आंदोलन झाले, परंतु 1920ची चळवळ असेल असहकार चळवळ, 1930ची सविनय कायदेभंग चळवळ असेल, 1942ची चले जाऊ चळवळ असेल, ह्या चळवळींचा अभ्यास आपण थोडासा स्वतंत्र पद्धतीने करणार आहोत. मित्रांनो, इथं फक्त आपल्याला उरले सुरलेले जे घटक आहेत ते कव्हर करूयात आपण. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, 1919चा कायदा येऊन गेल्यानंतर मग 1920ला आपली असहकार चळवळ चालू झाली होती, बरोबर. 1920ला असहकार चळवळ जी चालू झाली होती त्याच्यामध्ये महात्मा गांधींची थोडक्यात चांगल्या प्रमाणात एंट्री झाली, त्यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ झाली होती. परंतु अचानकपणे हिंसक वळण घेतलं चळवळीने. त्याच्यामुळे झालंय काय, चौरी चौरा येथे घटना घडली 1922 मध्ये, आपल्याला माहिती आहे. मग चौरी चौरा येथे घटना घडल्यामुळे हे असहकार आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलं. गांधीजींनी आंदोलन मागे घेतलं. ते काँग्रेसच्या नेत्यांना, काही लोकांना पटलं नाही. मग पटलं नाही म्हणून काय केले, त्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी काही लोकांनी आपला स्वतःचा असा एक पक्ष स्थापन केलाय, स्वराज्य पक्ष असा स्थापन केलाय. काही लोक अशी होती की ज्यांनी असा विचार केला की नाही, आपल्या ह्या 1923च्या निवडणुकांमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे, बरोबर. सहभाग घ्यायला पाहिजे म्हणले, काही म्हणले नाही घ्यायला पाहिजे, काँग्रेसचे लोक होते. बरं, आता जे म्हटले की आपण या 1923च्या निवडणुकांमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे त्यांना फेरवादी म्हणतात, आणि जे कोणी नाकारत होते त्यांना नाफेरवादी म्हणतात. मग त्यातल्या काही लोकांनी 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली, ज्यांना वाटत होतं की काँग्रेसमध्ये राहून आपण निवडणुका लढवल्या पाहिजे, फक्त
काँग्रेसचं हे जे निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा नाही हे जे तत्व आहे हे फक्त आम्हाला मान्य नाही, हे बाकी सगळी तत्व मान्य आहेत आम्हाला, असं स्वराज्य पक्षातील जे काही प्रमुख नेते होते त्यांचं म्हणणं होतं. पण तत्पूर्वी आपण जो काही आपला आत्तापर्यंतचा 1919चा जो काही कायदा झाला आहे त्याच्या संदर्भात जर काही माहिती राहिली असेल आपल्याकडे अनवधानाने तर ते आपण पाहून घेऊयात पहिल्यांदा. ठीक आहे, तर 1919चा जो मॉन्टेग्यू सुधारणा कायदा होता, मी सांगितलं तुम्हाला द्विसदन व्यवस्था दिलेली सांगितले. भारत मंत्र्याचे वेतन इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यास सुरुवात, एमपीएससीने क्वेश्चन विचारलेला आहे. भारतीय उच्चायुक्त हे नवीन पद निर्माण, एमपीएससीने क्वेश्चन विचारलेला आहे. प्रांतांमध्ये राखीव व सुपीवासी खाती विभागणी हा सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. परंतु प्रांतांमध्ये लक्षात ठेवायचं आहे केंद्रामध्ये 1935च्या कायद्याने आहे आणि इथं प्रांतांमध्ये आहे, येते लक्षात तुमच्या. बरं, केंद्रीय कायदेमंडळ 8 पैकी 3 मंत्री महत्वाचं आहे. मी सांगितले केंद्रीय कायदेमंडळामध्ये 8 पैकी 3 मंत्री घेतले होते. कुठे गेले, इथं 3 दिले होते, 8 पैकी 3 मंत्री. ठीक आहे, तर ते केंद्रीय कायदेमंडळामध्ये घेतले होते. बरं, राज्य परिषद व केंद्रीय विधानसभा 2 गृह सांगितले मी, सदस्य काय आहेत त्यांचा क्रायटेरिया सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. पुढे चालायचं काय राहिले का बघायचं फक्त आपल्याला. स्वतंत्र मतदारसंघ, मुस्लिम, युरोपियन, शीख, भारतीय व्यापार मंडळ, जमीनदार यांना प्रतिनिधित्व हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जमीनदार असतील किंवा व्यापारी मंडळातील सदस्य असतील त्यांना घेतलं होतं. तर बाकीच्या ठिकाणी इकडं स्टेट्स काउन्सिल ऑफ स्टेट्समध्ये हे बाकीच्यांना शीख, युरोपियन, मुस्लिम यांना मतदारसंघ दिले होते. ख्रिश्चन व अँग्लो इंडियनना सुद्धा मतदारसंघ दिले होते. बरोबर, मद्रासमधील ब्राह्मणेतर जे होते, मद्रासमधील ब्राह्मणेतर त्यांना देखील दिलेला आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, मद्रासमधील ब्राह्मणेतरांना वेगळा मतदारसंघ दिलेला आहे. बरं, मतदानाचा अधिकार, शिक्षण, कर, संपत्ती मी तुम्हाला याचा क्रायटेरिया देखील सांगितलेला आहे कोणाकोणाला होता. 1919च्या कायद्याने 1926 मध्ये संघ लोकसेवा आयोगाची, हे लय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, संघ लोकसेवा आयोग UPSC म्हणूयात आपण त्याला, काय UPSC. ठीक आहे, कधी झाली 1 ऑक्टोबर 1926 ला झालेली नंतरच्या काळामध्ये, परंतु ह्याच कायद्यामध्ये 19च्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. या कायद्याबाबत टिळकांचे मत काय, हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे, हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला पुढे जाऊयात आता. नरेंद्र मंडळ 1921 आपलं झालेलं आहे. भारतीय राजांची परिषद वगैरे. बरं, अजून काय आहे, दुसरे रॉयल कमिशन 1923 ला लॉर्ड लीच्या अध्यक्षतेखाली आलं होतं, ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगितली. 1919च्या कायद्यामध्ये तरतूद केली होती की भारतीयांना आम्ही प्रशासनात सामावून घेऊ, मग 1/3 भारतीयांना आम्ही सामावून घेऊ, परंतु वार्षिक 1.5% आम्ही त्याचा पुढे हे करू म्हणून सांगितलं होतं त्यांनी. 1.5% आम्ही ते वाढू असं सांगितलं होतं. बरं, आता हे लक्षात आलं तुमच्या. अध्यक्ष कोण होते, लॉर्ड ली होते. 1923 मध्ये दुसरं रॉयल कमिशन आलं होतं, महत्वपूर्ण आहे. चला आता पुढचं जे आहे ते आपल्याला पाहिजे. तर आता आपल्याला स्वराज्य पक्ष संदर्भात माहिती पाहिजे. मी आता मगाशी तुम्हाला थोडासा पार्श्वभूमी सांगितली स्वराज्य पक्षाची, काय काय झालं होतं ते. चौरी चौरा वगैरे घटना झाल्यानंतर 1920चं जे असहकार आंदोलन होतं ते 1922ला स्थगित करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे काही नेत्यांना ते पटलं नव्हतं. त्याच्यातच काँग्रेसचे काही लोक असे म्हणत होते 1923च्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला सहभागी व्हायचंय, परंतु काँग्रेसचे काही नेते त्याला विरोध करत होते. मग फेरवादी नाफेरवादी अशा पद्धतीचे गट पडले. फेरवादी म्हणायचे आम्हाला निवडणुका सहभागी व्हायचंच आहे, म्हणून त्यांनी काय केलं, स्वराज्य पक्षाची स्थापना केली. ह्याच्यामध्ये कोण कोण होते ते आपल्याला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये होते सुभाषचंद्र बोस, CR दास, मोतीलाल नेहरू, त्याच्यानंतर हकीम अजमल खान, विठ्ठलभाई पटेल अशी लोक याच्यामध्ये सहभागी होती. बरोबर, त्याच्यानंतर सुहारवर्दी वगैरे जे होते ते पण त्याच्यामध्ये होते, हुसेन सुहारवर्दी वगैरे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, याच्यामध्ये काही दिवसांसाठी लाला लजपतराय आणि पंडित मदन मोहन मालवीय पण आले होते, परंतु नंतर त्यांनी काय केलंय, परत ह्या पक्षातून बाहेर जाऊन त्या ठिकाणी नॅशनल पार्टीची स्थापना केली, वेगळी स्थापना केली नॅशनल पार्टीची. ठीक आहे, 1923ला स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आहे. इथं दिलेलं दिसतंय तुम्हाला, हे जे आहेत CR दास आहेत, CR दास. बर, हे जे दिसतात ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू इथं दिसत आहेत तुम्हाला ते. बर, त्याच्यानंतर मग आपला जे हे हकीम अजमल खान आहेत, यांचं नाव काय आहे, हकीम अजमल खान, हकीम अजमल खान. ठीक आहे, महत्त्वाचं आहे ते सुद्धा आपल्याला, हकीम अजमल खान. बर, त्याच्यानंतर विठ्ठलभाई पटेल आहेत इथं जे दिसतात आहे तुम्हाला ते, आणि सुभाषचंद्र बोस. तर आपल्याला काय सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आपल्या इतिहासाच्या विषयी. ठीक आहे, महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होतं आपल्यासाठी, महत्त्वपूर्ण नेते होते आपले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रांतिकारी आझाद हिंद सेना सगळ्यांना माहिती आपल्याला. ठीक आहे, त्याच्या संदर्भातलं कार्य महत्त्वपूर्ण आहे त्यांचं आपल्याला. बरं, आता लक्षात येते स्वराज्य पक्षामध्ये कोण कोण होते तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर लाला लजपतराय आणि पंडित मदन मोहन मालवीय हे सुद्धा होते काही दिवस. नंतरच्या काळामध्ये नॅशनल पार्टीची स्थापना केली त्यांनी, महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. झालं तुमच्या लक्षात आलं आता स्वराज्य पक्ष काय आहे ते. बरं, आता हा जो स्वराज्य पक्ष स्थापन झाला याला 101 पैकी जवळजवळ 42 जागा भेटल्यात केंद्रामध्ये. किती, 101 पैकी किती, 42 जागा भेटल्यात. 42 जागा भेटल्यात. एमपीएससीने प्रश्न याच्या आधी विचारलेला आहे, किती जागा भेटल्या होत्या केंद्रामध्ये, 42 जागा भेटल्या होत्या. बरं, आता जे प्रांत होते त्या प्रांतांमध्ये सुद्धा काही जागा भेटल्या होत्या. प्रांतांमध्ये आपल्याला आता जागा वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, फक्त कुठं त्यांचं बहुमत वगैरे काय काय होतं ते आपण बघू. तर मध्य प्रांत जो होता ना भारताचा, मध्य प्रांत, त्या ठिकाणी त्यांना बहुमत होता, आपण म्हणूयात बहुमत होता तिथं. ठीक आहे, बरं, सगळ्यात जास्त जागा मिळणारा पक्ष बंगालमध्ये होता. मुंबईमध्ये समाधानकारक त्यांची सिच्युएशन होती. बरं,
पंजाबमध्ये आणि मद्रासमध्ये मात्र यांना तिथं अपयश आलेलं आहे, कारण तिथं जातीयवादी युनियनिस्ट पार्टी असेल, युनियन पार्टी असेल किंवा मग खाली जस्टिस पार्टी असेल, बरोबर. तर हे जे जातीयवादी म्हणजे जातीयवादी पार्टी ज्या होत्या त्यांच्यामुळे तिथं जरा स्वराज्य पक्षाला काय झालेलं आहे, कमी मतं मिळली किंवा मिळली नाहीत किंवा ती जागा त्यांना जास्त तिथं अपयश आलं थोडक्यात आपण म्हणू त्यांना, ठीक आहे. अशा पद्धतीने हे स्वराज्य पक्षाची कामगिरी होती, महत्त्वाची होती. बरं, हे स्वराज्य पक्ष जे होते 1925ला विठ्ठलभाई पटेल जे दिसतात तुम्हाला आपल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष, ते पहिले भारतीय अध्यक्ष लोकसभेचे कोण असतील तर ते कोण होते, विठ्ठलभाई पटेल होते त्यावेळेस, म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली तत्कालीन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे ते अध्यक्ष झाले होते पहिले भारतीय. आणि जर फक्त अध्यक्ष जर विचारलं तर फ्रेडरिक व्हाईट होते 1921ला झालेले, कारण 1919च्या कायद्याने 1920मध्ये निवडणुका झाल्यात, 1921ला लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले होते फ्रेडरिक व्हाईट, ब्रिटनचा माणूस होता, सोडून द्या. तर आपल्याला काय समजा पहिला भारतीय कोणतं होते, पहिले भारतीय 1925ला विठ्ठलभाई पटेल होते, लक्षात ठेवायचं आहे. बरं, आल्या तुमच्या गोष्टी बऱ्याचशा लक्षात. स्वराज्य पक्ष स्थापन झाला, स्वराज्य पक्षाने जागाही मिळवल्या, सत्ताही बऱ्याच प्रांतांमध्ये मिळवली आहे, पण त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, चांगल्यापैकी काम केले. जे काय अन्यायकारक अत्याचारकारक कायदे होते ते रद्द करायला भाग पाडले. मिठावरचा कर असेल, कापसावरचा कर असेल, रद्द करायला भाग पाडलेला आहे. मंत्रिमंडळाच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडून तिथं बऱ्यापैकी आपल्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत. आलं का तुमच्या लक्षात. अशा पद्धतीने स्वराज्य पक्षाचं कार्यसुद्धा महत्त्वाचं आहे. नंतर 1924मध्ये ज्यावेळेस बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधीजी होते त्यावेळेस हा स्वराज्य पक्ष विलीन झाला आहे काँग्रेसमध्ये, आणि 1926 नंतर तर स्वराज्य पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे, ठीक आहे, येते तुमच्या लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने हा स्वराज्य पक्ष 1923 याच्यामध्ये अध्यक्ष जे होते ना ते CR दास होते, चित्तरंजन दास होते, आणि हे जे होते ना मोतीलाल नेहरू ते सचिव होते. कोण होते, सचिव, सरचिटणीस काही म्हणू शकता तुम्ही, त्या पद्धतीचे होते, ठीक आहे. चला, आता मुडीमन समिती संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. ही मुडीमन समिती 1924ची का आली होती, ठीक आहे, का आली होती, तर काय झालं होतं मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जी काय द्विदल शासन पद्धती किंवा आपण त्याला म्हणूयात की दुहेरी शासन पद्धती प्रांतांमध्ये राबवली होती त्याच्याविषयी जरा थोडीशी ओरड यायला लागली होती. म्हणजेच काय, हे राखीव आणि सोपीव खाते याच्याविषयी जरा थोडंसं टीका व्हायला सुरुवात झाली, म्हणून हे मुडीमन समिती नेमण्यास भाग पाडले स्वराज्य पक्षाने. स्वराज्य पक्षाने सांगितलं की हे जे राखीव सोपीव खाते विभागणी केलेली तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये काय करा, एक समिती नेमा की जी त्याच्यावरती कार्यवाही करेल, व्यवस्थित तुम्हाला सांगेल, त्याचा रिव्ह्यू देईल की कशा पद्धतीने हे अपयशी ठरलेले ते. परंतु झालं उलटं, की ज्यावेळेस मुडीमन समिती नेमली 1924ला त्यावेळेस त्यांनी अहवाल असा दिला आहे की जे काही प्रांतांमध्ये दुहेरी शासन पद्धती चालू आहे राखीव सोपीव खात्याची ती योग्यच आहे असं म्हणले. मग त्याच्यामुळे काही लोक काय झालं, मुडीमन समितीच्या विरोधात गेलेले आहेत, म्हणजे त्यांनी टीका केली त्याच्यावरती. मग त्याच्यामध्ये बॅरिस्टर जिना असतील, तेज बहादूर सप्रू असतील किंवा मग मोतीलाल नेहरू असतील, ह्या लोकांनी त्याला विरोध केला त्यांच्या अहवालाला. तर अशा पद्धतीची ही मुडीमन समिती होती 1924मध्ये आलेली मुडीमन समिती. MPSCने ह्याच्यावर देखील क्वेश्चन विचारलेला आहे. कोणी नियमाला भाग पडलं होतं, स्वराज्य पक्षाने नियमाला भाग पडलं होते ही. आणि तिचा हे काय होता, म्हणजे आपण म्हणूयात की उद्देश काय होता, तर 1919चा जो काही कायदा आला होता त्यातली राखीव आणि सोपीव खाते ही जी दुहेरी शासन पद्धती राबवली होती प्रांतांमध्ये त्याच्या संदर्भात रिव्ह्यू द्यायचा होता, तिला अहवाल द्यायचा होता, म्हणून ही नेमण्यात आली होती. तर अशा पद्धतीने स्वराज्य पक्ष आपला झालेला आहे आणि मुडीमन समिती देखील या ठिकाणी आपली झालेली आहे. तर आता आपण याच्या पुढचा पार्ट पाहूया, जो की सायमन कमिशन. सायमन कमिशन संदर्भात आता आपल्याला माहिती पाहिजे काय होतं सायमन कमिशन. 1927 मित्रांनो लक्षात ठेवा, सायमन कमिशनची जी काही नेमणूक आहे ती डिसेंबर 1927ला केली होती. 8 डिसेंबर 1927मध्येच केली गेली, परंतु ते जवळजवळ 3 फेब्रुवारी 1928ला ते भारतामध्ये आले. सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून त्याला विरोध करण्यात आला होता. हे आपल्या सगळ्यांना माहिती, आपण 7वी 8वी 9वी 10वीला पण वाचला असेल, ठीक आहे. सायमन कमिशनचा पार्ट आपल्याला येऊन गेलेला याच्या अगोदर पण. बरं, आता हे जे सायमन कमिशन होतं याला विरोध करणारे म्हणजे जे कोणी विरोध करतो त्याच्यामध्ये लाला लजपतराय देखील अग्रेसर होते. तर ते लाला लजपतराय जे होते त्यांच्या लाठी हल्ल्यामध्ये हे सायमन कमिशनचा विरोध करत असताना मृत्यू झाला. मग नंतर मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जे काय होते त्यांनी काय केलं होतं, नंतरच्या काळामध्ये ह्या क्रांतिकारकांनी जो कोणी सॉन्डर्स होता त्याची हत्या केली होती, आपल्याला माहिती आहे. तो पण पार्ट आपण क्रांतिकारी चळवळीमध्ये पुढे आल्यानंतर घेणार आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे सायमन कमिशन आहे हे सायमन कमिशन नेमण्यात आलं होतं. कशासाठी नेमण्यात आलं होतं, तर सायमन कमिशन 1919च्या कायद्याची जे काही आपण म्हणूयात की त्याच्यावरती रिव्ह्यू देण्यासाठीच परत एकदा, म्हणजे ज्या काही शिफारस जी अंमलबजावणी झालेली आहे ती व्यवस्थित झाली आहे नाही झाली आहे त्याच्यावरती परीक्षण करण्यासाठी हे सायमन कमिशन आलं होतं. ह्याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून याला सगळ्यात जास्त विरोध होत होता. बरं, आल्यानंतर यांनी काय केलं, सगळ्याच आपले प्रमुख जे पक्ष होते यांनी याला विरोध केला आहे सायमन कमिशनला. नंतरच्या काळात त्यांनी अहवाल पण दिले आपला. तो अहवाल आपल्याला महत्त्वाचा आहे. तर त्या अहवालामध्ये काय सांगण्यात आलं होतं, ज्यावेळेस सायमन कमिशनने आपला अहवाल दिला त्या अहवालात असं सांगण्यात आलं होतं
की भारतीय संघराज्य स्थापन करावे. सगळ्यात पहिल्यांदा काय, एक संघराज्य, संपूर्ण भारतात एक संघराज्य स्थापन करावं की ज्याच्यामध्ये प्रांतिक स्वायत्तता देण्यात यावी. म्हणजेच काय, प्रांतामध्ये जे काही राखीव सोपीव वगैरे खाते विभागणी केली गेली होती, तर अशा पद्धतीने राखीव सोपीव खाते विभागणीमुळे काय झालं होतं, एक स्वायत्तता नव्हती पूर्णपणे प्रांतांना, तर ती प्रांतांना पूर्ण स्वायत्तता द्यावी असं यांचं म्हणणं होतं. ठीक आहे साहेबांचं. नंतरच्या काळामध्ये मग परत पुढे त्यांनी अशा शिफारसी केल्या आहेत की एक ग्रेटर इंडिया काउन्सिल असावं, जे की केंद्रीय स्तरावरचं जे काही कायदेमंडळ आहेत त्यांच्या प्रतिनिधींसाठी असावं ते ग्रेटर काउन्सिल, ग्रेटर इंडियन काउन्सिल किंवा इंडियन ग्रेटर काउन्सिल काही म्हणा तुम्ही, तर ते त्या पद्धतीचं एक काउन्सिल असावं असं म्हटलं होतं. त्यावेळेस काय केलं जायचं, काही जर नियम आणायचे असतील, काय सुधारणा करायची असेल कायद्यांमध्ये, काय करायचं असेल तर एक रॉयल कमिशन नेमलं जायचं. पहिल्यांदा म्हणले रॉयल कमिशन बंद करा, त्याच्या जागेवरती एक राज्यघटना बनवा की जी परिवर्तनीय असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवचिक असेल. आता लवचिक आणि परिवर्तनीय राज्यघटना काय, हा भाग तुम्हाला डवळे सर जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, जे काही तुमचं राज्यघटना चालली आहे त्याच्यामध्ये. कारण जर ती लवचिक असेल, परिवर्तनीय असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये साध्या बहुमताने किंवा ठराविक बहुमताने आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येऊ शकतं, आपण म्हणूयात की राष्ट्रपतीची बदलता येऊ शकते. काही निर्णय झालेले असेल तर निर्णय घ्या. आता ही सध्या घटना दुरुस्ती चालू आहे, थोडक्यात घटना दुरुस्ती पद्धत आणा असं त्यांनी म्हणलं होतं. म्हणजेच काय, थोडीशी लवचिक असावी राज्यघटना बनवा, ती लवचिक असावी, परिवर्तनीय असावी असं म्हणलं होतं. महत्त्वपूर्ण पार्ट चाललेला आहे. बरं, सांप्रदायिक निर्वाचन पद्धत असावी असं म्हटलं होतं. हे सांप्रदायिक निर्वाचन पद्धत जे आहे ना, MPC असले शब्द खतरनाक शब्द टाकते आपल्या डोक्यावरून जातात. सांप्रदायिक निर्वाचन पद्धत म्हणजे हिंदू, मुस्लिम हे काही जे स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे त्यांना वगैरे वगैरे येते ना तुमच्या लक्षामध्ये. सांप्रदायिक आधारतेवरती मतदारसंघ किंवा मतदान करण्याची पद्धती हे जे आहे ते ह्या साहेबांनी सुचवलं होतं, आणा म्हणले होते. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, यांच्यानुसार ती चांगली गोष्ट होती. बरं, त्याच्यानंतर मग आपण पाहिलं, आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्याला कळतंय की पुढे गेल्यानंतर त्याच्यामध्ये आसाम असेल, आसाम माफ करा, ओडिसा असेल, ओडिसा सेपरेट करायला सांगितलंय. भारतामध्ये ब्रह्मदेश जो होता तो ब्रह्मदेश सेपरेट करायला सांगितलंय, ओडिसा सेपरेट करायला सांगितले. मुंबई आणि सिंध प्रांत जे आहेत ते एकमेकांपासून अलग करा असं सांगण्यात आले. म्हणजे थोडक्यात तुकडे तुकडे करायला सांगितले यांनी बरेचसे, ह्या साहेबांनी हे सुचवले त्या सायमन कमिशनमध्ये. ठीक आहे, महत्त्वाचं आहे हे. बरं, मुस्लिम जे असतील त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायला सांगितले, त्यांना प्रतिनिधित्व द्यायला सांगितले, जास्तीत जास्त मुस्लिमांना सामावून घ्या असंही सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने सायमन कमिशनने आपल्या काही शिफारसी तिथं सुचवल्या होत्या. तर लक्षात येतंय तुमच्या सायमन कमिशन काय 1927चं, याच्यावर पण प्रश्न बनत असतात. चला पुढे गेल्यानंतर नेहरू अहवाल आपल्याला आता पाहायचा आहे. 1928 मध्ये नेहरू अहवाल आला होता. काय होता नेमका नेहरू अहवाल, त्या संदर्भात आता आपण माहिती पाहूयात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, त्यावेळेस भारत मंत्री होता बर्कनहेड. कोण होता भारतामध्ये? भारत मंत्री होता बर्कनहेड. त्या बर्कनहेडने असं सांगितलं की तुम्ही भारतीय लय मिजाज करताय ना, तर तुम्ही एक काम करा, तुमची राज्यघटना बनवून दाखवा आम्हाला, भाऊ किती हुशार आहेत तुम्ही. बरोबर, आव्हान केलं एक प्रकारचं भारतीय नेत्यांना की बनवा तुमची राज्यघटना, भाऊ किती चांगली बनवताय तुम्ही. ते आव्हान स्वीकारले मोतीलाल नेहरू यांनी, आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वीकारल्यामुळे 1928ला कोलकाता अधिवेशन भरलं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते मित्रांनो. तर हा जो नेहरू अहवाल आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगण्यात आल्या. कोण कोण होतं सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये ते पाहू. मोतीलाल नेहरू सदस्य होते, सुभाषचंद्र बोस होते, तेज बहादूर सप्रू होते, अली इमाम होते. अशा पद्धतीची जी महत्त्वपूर्ण लोक होती ती या नेहरू अहवालामध्ये म्हणजे त्यांनी आपलं योगदान दिलं होतं आपण म्हणू शकतो 1928ला. तर अशा पद्धतीने 28/8/1928ला हा अहवाल देण्यात आला. त्यावेळेस त्या अहवालामध्ये काय काय सांगण्यात आलं होतं की जे काही 19 मूलभूत हक्क आहेत ती मांडण्यात आली होती त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सांगितले की सुरक्षा समितीची स्थापना करा, जे कोणी तुम्ही प्रतिनिधी निवडताय ते जनतेमधून निवडायला पाहिजे असे पण सांगण्यात आले. राजांचे, भारतीय राजांचे जे अधिकार असतील ते सुरक्षित केले गेले पाहिजे हे पण सांगण्यात आलं. त्याच्यानंतर प्रिव्ही काउन्सिल ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करा, ते प्रिव्ही काउन्सिल रद्द करा, इथं भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन करा असं सांगण्यात आले, जिथं अपील करता येईल आम्हाला. बरं, सांप्रदायिक निर्वाचन पद्धत जी आहे तिला विरोध केलेला आहे नेहरू अहवालामध्ये. दुसरी गोष्ट भाषिक प्रांतरचना वगैरे करावी अशा संदर्भात पण त्यांनी मुद्दा मांडला होता. नंतरच्या काळात वसाहतीचं स्वराज्य द्या आम्हाला असं म्हणलंय त्याच अहवालामध्ये. पुढे गेलं तर नागरिकत्वाविषयी काही तरतुदी मांडलेल्या आहेत. अल्पसंख्याकांना आम्ही हे देऊ, प्रतिनिधित्व देऊ असं सांगितले, त्यांच्याकडे आम्ही विशेष लक्ष देऊ. परंतु धर्मनिरपेक्षता हे एक महत्त्वपूर्ण तत्व त्यांनी मांडले की भारत जे असेल ते धर्मनिरपेक्ष असेल. ठीक आहे, हे सुद्धा मांडले त्यांनी. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये खाते विभागणी केलेली आहे त्यांनी, किंवा आपण म्हणूयात की केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांची विभागणी केली. तिथं द्विसदन वगैरे असतील, केंद्रामध्ये 2 सभागृह असतील आणि राज्यामध्ये मात्र 1च सभागृह असेल असं त्यांनी मांडले. गव्हर्नर जनरल जो असेल त्याला राजाप्रमाणे अधिकार असतील.
ठीक आहे, अशा पद्धतीचे जे काही आपण म्हणूयात की शिफारशी होते त्या शिफारशी त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या होत्या. नेहरू अहवालामध्ये सगळ्यांनी हा नेहरू अहवाल स्वीकारला, बहुमताने स्वीकारला, परंतु बॅरिस्टर जैनांनी मात्र याला विरोध केला आणि आपले 14 मुद्दे वेगळे मांडले होते. त्यांनी याच्यासाठी काय केलं होतं, आपले 14 मुद्दे ह्याच्या विरोधात मांडले होते. ते 14 मुद्दे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर आजचा जो काही पार्ट चाललेला आहे, तुम्ही असं समजू नका की महाराष्ट्राचा इतिहास आपण मागं पडतो, भारताचा इतिहास चाललाय. जसजसा पार्ट येणार आहे तसतसा आपण महाराष्ट्राचा इतिहास देखील भारताच्या इतिहासासंदर्भात पाहून घेणार आहे. याच्यापूर्वी आपण 1857चा उठाव, त्याच्या पूर्वीचे उठाव, इथं महाराष्ट्राचा बराचसा भाग बघितलेला आपण. कोळ्यांचे उठाव असतील, बिल्लांचे असतील, रामोशांचं बंड असेल किंवा वासुदेव बळवंत फडकेंचे बंड असतील, महाराष्ट्राच्या संदर्भात असणारा पार्ट आपण निग्लेक्ट करत नाहीये, परंतु जसा जसा इतिहास शिकताना तो येतोय आपण लगेच तिथं रिलेट करून लक्षात ठेवायचा प्रयत्न करतोय. आता हे जे संपले 2-3 लेक्चर पुढचे संपल्यानंतर आपलं काय होणार आहे, तिथं म्हणजे चळवळी वगैरे आपण पाहणार आहे. त्यावेळेस मात्र आपला महाराष्ट्राचा तिथं वारंवार उल्लेख येणार आहे. ज्या काही 1920ची असहकार चळवळ असेल, 1930ची सविनय कायदेभंग असेल, 1942चा छोडो चळवळ असेल, छोडो भारत चळवळ असेल, चले जाव चळवळ म्हणतो आपण त्याला, तर ह्याच्या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्राचाच अभ्यास करणार आहे. आपल्याला तो महत्त्वपूर्ण आहे म्हणून आलं का लक्षात तुमच्या. काय करत आपला महाराष्ट्राचा जास्त रिलेट करून अभ्यास करणार आपण त्या चळवळींमध्ये, आणि मग तिथून पुढे गेल्यानंतर खरा आपला इतिहास चालू होईल महाराष्ट्राचा, तो म्हणजे समाज सुधारकांचा. त्याच्यामुळे असं समजू नका की आपण महाराष्ट्राच्या इतिहासाला निग्लेक्ट करतोय म्हणून. महाराष्ट्राचा इतिहास आपला जसा भाग येतोय तसाच आपण रिलेट करून लक्षात ठेवतोय. त्याच्यासाठी काय आपण भारताचा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा चालू करणार आहे असं नाहीये. आपण ऑलरेडी महाराष्ट्राचा इतिहास चालू केलेला आहे, परंतु आपण महत्त्वपूर्ण मधल्या घटना बघून घेतोय. 1857च्या नंतर आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये पाहिलं होतं, 1857च्या पूर्वीचे उठाव महाराष्ट्र संदर्भ पाहिला, त्याच्यानं 1857 मध्ये झालेले उठाव तिथं महाराष्ट्राचा संदर्भ आपण खूप मोठ्या प्रमाणात बघितलेला आहे. त्याच्यानंतर मग जे काही आपण म्हणूयात की राष्ट्रीय सभेचं अधिवेशन वगैरे भरली, काँग्रेस स्थापन झाली, त्यावेळेस पण महाराष्ट्र संदर्भ आला होता. कोण कोण महाराष्ट्रीयन स्त्रिया त्याच्यामध्ये होत्या वगैरे, आलं का तुमच्या लक्षात. तर ते आपण बघितलेलं आहे. फक्त आता पुढे जो समाज सुधारकांचा पार्ट येणार आहे, तर समाज सुधारकांच्या पार्टमध्ये आपल्या जवळजवळ 90% महाराष्ट्र इतिहास कंप्लीट होणार आहे. कारण आपल्या समाज सुधारकच जास्त आहेत की ज्यांच्याशी रिलेट करून आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. मग आपण नुसते समाज सुधारकांना त्याच्यामध्ये राजकीय नेते सुद्धा घेणार आहे, लोकमान्य टिळक असतील, इतर असतील, त्यांना सगळ्यांना आपण सामावून घेणार आहे तिथं. तर मित्रांनो, जो काही आपला पार्ट चाललेला आहे त्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष द्यायचं आहे. हा वारंवार इतिहासामध्ये विचारला जातो, मी त्याच्यावरती जास्त फोकस करत असतो. 1935, 1919चा, 1935चा, 1909चा कायदा जे आहेत त्याच्यावरती MPSCने आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ते करणं भाग आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.